रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये मी आरजे प्रसन्न तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत यंदा कर्तव्य आहे असं म्हणत चित्रपट सृष्टीमध्ये ज्यांनी पदार्पण केलं अशा अभिनेत्री स्मिता शेवाळे असणार आहेत. अनेक चित्रपटांमधनं, नाटकांमधनं आपण त्यांना बघितलेलंय, सिरियल्स मधनं त्यांना बघितलंय. आज जाणून घेऊ च्या पलीकडच्या स्मिता शेवाळे यांना. नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू, मनापासून धन्यवाद. कुठल्या भूमिकेचं कौतुक जे ते अजूनपर्यंत खास सांगतच असतात? मला असं वाटतं माझा पहिला चित्रपट जो होता यंदा कर्तव्य आहे, तर आभासहा हे गाणं कुठेही मला भेटलं कोणी की ते मला तेच सांगतं किंवा मेसेजेसवर माझ्या डीएम मध्ये रोज मला एक तीन चार कमेंट्स तरी असतात. खरंच आहे. कारण पिक्चर येऊन तसा बरेच दिवस झालेले आहेत, पण त्याचा इम्पॅक्ट, त्या गाण्याचा इम्पॅक्ट आणि फिल्मची स्टोरी पण तशी वेगळी होती, त्याच्यामुळे तो खरंच खूप जबरदस्त आहे. एक्झॅक्टली. कारण मला आठवतंय तो सिनेमा जेव्हा मी घेतला, रसिका जोशींनी लिहिला होता सिनेमा, आणि तेव्हा ती लिहितानाच तिच्या डोक्यात ते होतं की ऋषिदांच्या फिल्म कशा होत्या की ज्या कधीही बघितल्या तरी सुद्धा मन प्रसन्न होईल, म्हणजे त्याच्यासाठी एक वेगळा मूड लागत नाही. अशा पद्धतीचा एक सिनेमा तिला बनवायचा होता, आणि सो तिचं विजन इतकं क्लिअर होतं. आणि मला आता 18 वर्ष झाले या सिनेमाला, तर मला लक्षात येतंय की तो उलट जसं जसं जुनं चाललाय चित्रपट तसं तसं लोकांना जास्त आवडतोय, किंवा मग तो गाणं खूप आवडतंय लोकांना. आणि आता नवीन नवीन माध्यमं सुद्धा आलेली आहेत, लाईक सो या इंस्टाग्राम कडे आपण कशा पद्धतीनं पाहतो? खरं सांगायला गेलं ना तर इन्स्टावर मी ऍक्टिव्ह होते लॉकडाऊन मध्ये, खूप जास्त ऍक्टिव्ह होते. आणि तेव्हा माझा मुलगा खूप लहान होता, म्हणजे 2.5 वर्षाचा वगैरे होता, आणि त्यावेळेला आम्हाला घरात बसून रील्स बनवायला खूप आवडत. म्हणजे असं आम्ही काही ठरवून बनवत नव्हतो, पण काय करूया, मग मी काय करायला लागले की तो मध्येच यायचा, मग मी त्याला पण इन्क्लूड करून घ्यायचे, आणि मग तो असं फॅन्टास्टिक करायला लागला सगळं रील्स. मग आम्हाला ते आवडू लागलं, ते केलं. पण आता सुद्धा मी जे बघते ना, तर ते मला असं वाटतं की जर का माझा मूड त्या दिवशीचा चांगला असेल, मी असं ठरवून करायला जात नाही कुठली गोष्ट. त्या दिवशी मला असं वाटलं की अरे खरंच मला एखादं वाटतंय करावं तर मी करते. किंवा माझ्या पोस्ट सुद्धा अशाच असतात, मी पोस्टच्या खाली पण जे काही लिहिते ते खूप मनापासून लिहिते, ज्या वेळेला मला खरंच त्यावेळेला ती गोष्ट करावीशी वाटते त्याच वेळेला ते घडतं. पण आपण सिरियल मधनं सुद्धा काम केलेलं आहे, चित्रपटांमधनं सुद्धा काम केलेलं आहे. खास फॉर्म कोणता जास्तीत चांगला वाटतो? व्यक्त होण्यासाठीचं माध्यम कोणतं चांगलं वाटतं? नाटक, सिनेमा आणि चित्रपट या तीनही माध्यमातून मी काम केलंय, पण माझं आवडतं माध्यम हे कायम आणि कायम चित्रपट राहिलाय. कारण त्याची एक सुंदर प्रोसेस आहे. ज्यावेळेला ती स्क्रिप्ट आपल्या हातात येते, ती स्क्रिप्ट आल्यानंतर त्याचं वाचन होत, मग ते इमॅजिनरी मी एक कॅरेक्टर ठरवलेलं असतं, मग ते शूट करताना एक उतरत जातं, ते कम्प्लीट झाल्यानंतर त्यात वेगवेगळे पार्ट असतात, म्हणजे स्टार्ट टू एंड अशी एक प्रोसेस आहे त्याची. तर त्या प्रोसेसमध्ये खूप मजा येतं मला कायम वाटतं. चांगल्या धाटणीचे जर का चित्रपट असतील, स्क्रिप्ट असतील, तर त्याची एक करण्यात खूप खूप मजा वेगळी असते. त्यामुळे आता माझा मुक्ताई चित्रपट येतोय 18 एप्रिलला, तर तो सिनेमा माझ्यासाठी खूप खास असणार आहे. कारण त्यामध्ये जी मी यशोदेची भूमिका केलेली आहे ती अप्रतिम आहे. त्याला सुरुवातीपासून एंड पर्यंत एक असं इतकं सुंदर असं प्रोग्रेसिव्ह असं कॅरेक्टर येते, आणि प्रत्येक प्रेक्षक तो आपल्याला कनेक्ट होईल असं ते कॅरेक्टर आहे. जसं तुम्ही म्हणालात की यंदा कर्तव्य आहे याचा इम्पॅक्ट अजून सुद्धा बघायला मिळतोय, तर प्रत्येक कॅरेक्टरशी ना त्या अभिनेत्याचा स्वभाव जो आहे ना तो सुद्धा जोडण्याचा प्रयत्न जो आहे तो दरवेळेस फॅन्सकडनं होत असतो. सो तुमच्याबद्दल सांगायचं असेल तर तुम्ही कशा आहात? तू म्हणालास की अगदी बरोबर आहे. म्हणजे यंदा कर्तव्य आहे आला होता त्यावेळेला कित्येक जणांना असं वाटायचं की मी तशीच आहे. म्हणजे अगदी दिग्दर्शकांना सुद्धा मला कामं देतानाही ते बोलायचं, ते म्हणायचं की तू तशीच आहेस. माझा स्वभाव अजिबात तसा नाही. हा, पण मी तेवढी इंट्रोवर्ट सुरुवातीला होते. कारण अर्थात 19 वर्षाची असताना चित्रपट केला होता, तेव्हाची समज, तेव्हाचं माझं जे काय अनुभव होते हे फारच कमी होते, त्याच्यामुळे मी तशीच होते, पण स्वभाव तसा नव्हता माझा. तो हळूहळू आणखीन तो ग्रो होत गेला.
आणि जे आपण चित्रपटात असतो तसे आपण नसतो, 100% नसतो. हा, पण तुमच्या आयुष्यातला काही भाग हा याचं रिफ्लेक्शन तिथे येतं नकळतपणे. आता भरपूर काम केलेलं आहेच आहे, पण जर समजा स्मिता या क्षेत्रामध्येच नसल्या असत्या, कला क्षेत्रातच नसल्या असत्या, तर आज त्या स्वतःला कुठे पाहतात, काय करत असल्या असत्या नेमकं? जर का मी या कलाक्षेत्रात नाही, कलाक्षेत्रात नसते असं मी म्हणू शकत नाही, कारण मी कलाक्षेत्रात 100% असले असते. भरतनाट्यमचं शिक्षण मी घेतलं 6 वर्ष, आणि त्यामुळे भरतनाट्यम नर्तिका होण्याचं माझं स्वप्न होतं. ऍक्टिंग करण्याचं स्वप्न हे माझं नव्हतं, हे माझ्या बाबांचं स्वप्न होतं. हा, माझ्या डोक्यात नव्हतं, ध्यानीमनीही नव्हतं की मला अभिनय करायचा. त्यांना अगदी लहानपणापासून वाटायचं, पण मला ते कधीच असं सिरियसली मी घेतलंच नव्हतं, अजिबात घेतलं नव्हतं. मला माझा फिक्स होतं की मला MA भरतनाट्यम वगैरे करायचं आहे, मला माझी इन्स्टिट्यूट टाकायची आहे आणि त्यातच माझं करिअर जे काय आहे, म्हणजे शिक्षिका म्हणून, शिक्षिका म्हणून मला करिअर करायचंय असं म्हणजे ते डोक्यात होतं. वडिलांना प्रचंड आवड होती, म्हणजे लहानपणापासून त्यांना एक का कोणास ठाऊक असं वाटायचं की आपलं कोणीच पूर्ण आपल्या कुटुंबामध्ये कोणी नाहीये या क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये. तर मला खूप असं वाटतं की स्मितानी मोठं होऊन नाव स्मिता पाटील सारखं नाव वगैरे करावं त्यांच्या, कारण त्यांनी माझं नाव हे स्मिता पाटील वरूनच ठेवलंय. ग्रेट. तर त्यांचे खूप, म्हणजे त्यांना आवड होती, वाचनाची आवड होती, त्यांना कलेची खूप छान जाण होती, आणि म्हणून त्यांना असं वाटत होतं की आपल्या एक कोणी तरी इंजिनियर होईल, एक कोणी डॉक्टर होईल, पण तू मात्र कलाकार व्हावंस असं मला वाटतं. हे त्यांचं ठाम होतं. आणि मी खूप बरं, आमच्याकडे आजूबाजूला असं कोणीच नसल्यामुळे माझ्या डोक्यात नव्हतं येते काय म्हणतात. मला असं वाटायचं की बरोबर ठीक आहे, त्यांचं जरा विशेष प्रेम आहे, आणि त्यांची इच्छाशक्ती खूपच प्रबळ असेल कदाचित, म्हणून तुम्ही बरोबर या क्षेत्रामध्ये आलेले आहात. डेफिनेटली त्यांची इच्छाशक्ती प्रबळ होती, कारण हा चित्रपट मी काही स्वतःहून कुठे स्ट्रगल करायला गेले नाही, तेव्हा मला मिळालंय असं नाहीये, तो स्वतःहून आला माझ्याकडे. सो मी म्हणेन की बाबांचीच इच्छा होती. तर स्मिता यांच्यातले प्लस पॉइंट काय वाटतात आणि कुठली गोष्ट बदलली तर चांगलं होईल? मी खूप क्रिटिसाइज करायला जात नाही कुठलीच गोष्ट, म्हणजे आजूबाजूच्या पण काही गोष्टी आहेत ना, तर मला तिथे आधी चांगल्या गोष्टी दिसतात आणि मला त्या अप्रिशिएट करायला आवडतं. आणि मायनस पॉइंट सांगायचं असेल तर मी जरा बऱ्याचदा, म्हणजे गरज नसताना सुद्धा खूप चांगली वागते असं मला वाटतं. आणि मग ते चांगल्या वागण्याच्या नादामध्ये ना काही वेळेला गैरफायदा घेतला जातो, कमिटमेंट पण माझ्याकडनं होतं. आणि मग बरं नंतर ते पाळायचं जे कमिटमेंट असतात त्याचं प्रेशरही मी खूप घेते. अच्छा. तर नाही म्हणायला शिकणं किंवा खूप स्पष्टपणे त्या वेळेला नाही म्हणणं, म्हणजे नाही म्हणायला येतच नाही मला असं नाही, येतं मला, पण काही वेळेला काही बर्डन मध्ये खूप आपण एखाद्याचा रिस्पेक्ट, समोरच्याला काय वाटेल अशा त्या ह्याच्यात माझं होतं बऱ्याचदा असं. नक्कीच सुधारण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न करते. तुमच्याकडनं एखादा मेसेज द्यायचा असेल स्मिता यांच्याकडनं, तर काय मेसेज तुम्हाला द्यायला आवडेल? आयुष्यामध्ये आपण सकारात्मक राहणं हे अतिशय गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टींना अप्रिशिएट करणं, त्याचं कौतुक करणं, सोहळा करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या दिवसभराच्या गोष्टींमध्ये जर का तुम्ही वाईट गोष्ट कुठली तुम्हाला आठवते, कसं म्हटल्यानंतर पटकन आठवते, दुःखी आपले क्षण आठवतात आपल्याला, पण चांगले क्षण किती आठवतात आणि तुम्ही ते किती आनंदाने परत तेवढंच सांगू शकता. बरोबर. जसं बऱ्याचदा खूपदा असं होतं की अरे आनंदाचा क्षण कुठला होता बरं, म्हणजे अगदी कुठला वाटला होता, तर असं आठवायला लागता कामा नये असं मला वाटतं. त्यामुळे सतत सकारात्मक राहणं, बरोबर, सगळ्या भावना या जगल्या पाहिजेत, हे अगदी खरं असलं तरी सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आधी चांगली बाजू बघूया आपण, आणि मग बाकी क्रिटिसाइज करायचं, कोणाबद्दल उडधुळं काढायचं, गरज असेल तर, गरज नसेल तर काढू पण नये, मला असं वाटतं.
नाही, खरंच खूप सुंदर मेसेज तुम्ही आमच्या सगळ्या लिसनर्सना दिलेला आहे. पण स्मिताजी, तुमच्या पुढच्या सगळ्या भावी वाटचालीसाठी आमच्या सगळ्या लिसनर्सकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत. आज आपल्यासोबत होत्या ऍक्ट्रेस स्मिता शेवाळे. च्या पलीकडच्या स्मिता जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या या पॉडकास्टमधनं आपण केला. सो आता प्रसन्नला त्या रजा. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये, पुढच्या पॉडकास्टमध्ये एका वेगळ्या नवीन सेलिब्रिटी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.